दगड उलटा मारला वाटतं. हो. का रे स्क्रिप्ट नाही मिळालं का? पाठांतर नाहीये. अरे मग बोला ना. बोलणारे रे, ह्याला ना जाम घाई असते. बोलणारे बोल. मी नाही बोलणार, तूच बोल. मी एकदा बोलायला लागले ना की थांबणार नाही. हा ते तर माहितीच आहे. काय म्हणतेस? मराठी, रिक्षावाल्याशी हिंदी आणि ऑफिस मध्ये इंग्लिश. आणि आता इथं माझ्याशी उद्धटपणे. माझ्या प्रश्नाचा अर्थ ना तुला कधी कळलाच नाही. तुझ्या प्रश्नांना कधी अर्थ होता? काय बोलतोय? सुत काय का कोणी गेलंय? बोला ना पटापट. बोलणार आहे रे बाबा. अरे इतक्या दिवसांनी भेटतोय, थोडा वेळ लागणारच ना. का दाबले बटन त्याला चालू आवाज. काय तू जा करू नये पटापट. मी थांबते इथे. अगं बाई सुलेखा, प्रेमाने मी तुला सुलेखा ऐवजी सू म्हणायचो आणि तू मला पुरुषोत्तम ऐवजी. आपली हीच आयडिया माझ्या एका मित्रानं ढापली. तो त्याच्या बायकोला कुंदा ऐवजी कू म्हणायचा आणि ती त्याला गुणाच्या ऐवजी. तुझ्या मित्रांच्या स्टोऱ्या ऐकायला मी इथे आले नाहीये. मला खूप काम आहे. दिवाळीची खरेदी करायची आहे मला. मी ही दिवाळीचीच खरेदी करायला आलो होतो मार्केटमध्ये. इथं तू भेटली आणि ही भेटायची वेळ ठरवली. मागच्या दिवाळीला माझ्या संसाराचं दिवाळं काढून जी गायब झाली ती डायरेक्ट या दिवाळीला भेटली. कंदील कुठली? कंदील? हो, तोही असाच दिवाळी टू दिवाळी भेटतो. तुला कंदील कळणार आहे, पण माझं दिल. अरे काय हसताय, काय टाळ्या वाजवताय? अगं सू, पण काय केलंय तुझ्यासाठी? काय नाही केलं? केलंस ना वाटोळ. गेल्या दिवाळीत मी तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? मला मावा आणून दे. तर तू मला 120 साधा किमा मावा आणून दिलास. अरे नशा नव्हती करायची रे, मला मिठाई करायची होती. अगं बाई, गावात हलवायांचा संप चालू होता. हलवा याचं एकही दुकान उघडं नव्हतं. पण तुला मावा हवाच होता म्हणून शेवटी पानवाल्याकडे गेलो. आणि तो तंबाखूत गुलकंद टाकायला तयार नव्हता, तरी त्याला गुलकंद टाकायला लावला, कारण तुला गोड मावा हवा होता म्हणून. अरे पण मला जर का दूध, तूप आणि साखर आणून दिली असतीस तर मी घरीच केला असता ना मावा. ते माझ्या लक्षातच नाही आलं. इतकं व्यवहार चातुर्य तुझ्यामध्ये असतं तर सोडून गेले असते का मी तुला?
असेल ना तू येऊन कर ना इथं हा तिथं आपल्या व्यवस्थित चालले ठेवा हा? ये ए शाण्या हे असले स्क्रिप्ट करून झाले माझे हा आणि एवढी हौस असेल ना सू जागेवर ये म्हटलं की यायला लागलं लगेच झाडा कुठं छान फिरा की हा चिडखोरपणा तुझा कायमचा छंद असायचा. गेल्या दिवाळीत मी तुला काय सांगितलं होतं? मला सोन्याचा कंबरपट्टा हवाय, तर अख्खं घर डोक्यावर घेतलं होतंस तू. आता ज्या घराचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे ते घर मी डोक्यावर घेतल्याने काय फरक पडणार आहे हा आणि 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 बाजूबंद घेऊन दिलास ना मी तुला मग अरे पण सोन्याचा कंबरपट्टा मागितल्यावर बाजूबंद घेऊन देणं म्हणजे डिझनीलँडला घेऊन चल म्हटल्यावर रिचमंड झू मध्ये नेल्यासारखं आहे रे. काय शी. खरं तर मी तुला अंगठीच घेणार होतो. काय सू 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 काहीही घेतलं तरी शेवटी प्रेम महत्वाचं नाहीये का पू, मी पाहिलंय हा तुझं प्रेम. एकदा तू मला विचारलं होतंस, तू मी जर मरण पावलो तर तू काय करशील? बरोबर. मी तुला म्हटलं मी माझ्या बहिणी बरोबर राहायला जाईन. हाच प्रश्न एकदा तूही मला विचारला होतास. हो, मी जर मरण पावले पू तर तू काय करशील? मीही तुझ्या बहिणीसोबतच राहील. हे तुझं प्रेम जादूगाराच्या जादू सारखं खोट. बोलणारे आवंडा गिळायला थांबलोय. सू अगं पण मी तुला कधीच अंतर दिलं नाही मी तुला. हो ना, आर्थिक फटका मात्र दिलास. फटका माझ्या पर्स मधनं पैसे चोरायचंस की नाही सांग मला. मी चोरायचंस की नाही सांग मला. मी पैसे चोरायचो. हे? अरे देवा काय दिवस आलेत हा अरे रात्रीच्या सुसमयी 10 नोटांची बंडलं नृत्यांगणांवर उधळणारा मी पुरुषोत्तम बेलवलकर माझ्याच घरात चोर ठरलो. अरे पुरे रे बाबा, पुरे तुझा हा ड्रामा. पाहिलाय हा तुझा ड्रामामुळे. माझ्या पाकिटातनं पैसे चोरायचास की नाही सांग मला. तूच माझ्या पाकिटातून पैसे गायब करायची जादू करायचीस. अरे चोराच्या उलट्या बोंबा. ती मंजू होती ना आपल्याकडे काम करायला, तिनं सांगितलं मला. रेड हँडेड पकडलं तिने तुला माझ्या पर्स मधनं पैसे चोरताना. मलाही तिने सांगितलं तुझ्याविषयी. मी तुझ्या पाकिटाला कधी हातच लावला नाही. मी सुद्धा तुझ्या पर्सला कधी स्पर्शही केला नाही. म्हणजे मंजू ती पैसे चोरायची. अरे देवा म्हणजे त्या मोलकरणीने आपल्याला मूर्खात काढलं. आणि तू आपला संसार मोडीत काढायला निघाली होतीस. खरंच चुकले पू, मी खरंच चुकले. मी आता परत असं कधी करणार नाही खरंच. पण एक गोष्ट मात्र बरी झाली नाही. काय ग काय? दिवाळीच्या सुमुहूर्तावर मला माझी चूक कळली. नाहीतर मी तुझ्या फेसबुकच्या प्रोफाईलला चोळणार होते. आता ना मी डायरेक्टली तुला चोळले. पू सू पू सू आता आपल्यातले गैरसमज आपण पुसू. आणि या दिवाळीला सगळीकडे एकत्रपणे दिसू. झालं रे म्हणून वाजवा रे वाजवा.